नमस्कार मुलांनो, इयत्ता तिसरीचा मराठीचा 18वा धडा आठवडी बाजार. आठवडी बाजार याचा अर्थ वीकली मार्केट. आता प्रत्येक ठिकाणी मुंबईमध्ये जिथे जिथे जाल तिथे काही ठराविक दिवस असतात, ठराविक वार असतो. त्यावेळी इतर सगळी दुकानं बंद असतात आणि त्या दुकानासमोरच खूप लोक आपले काही काही वस्तू विकायला घेऊन येतात. कोणाचा गुरुवारी बाजार असतो, कोणाचा बुधवारी असतो. प्रत्येक त्यांचा वार ठरलेला असतो आणि त्या वारी ती विकणारी माणसं, काही वस्तू जी विकणारी माणसं आहेत ती त्यावेळी त्या वारीला येऊन बसतात. उदाहरणार्थ अंधेरीचा गुरुवारी मार्केट असतं, तर गुरुवारी सगळी दुकानं बंद असतात. त्यावेळी इतर बाहेरची लोकं म्हणजे मालाड, जोगेश्वरी इतरची लोकं आपलं सामान विकण्यासाठी जे दुकान बंद आहे त्या दुकानासमोर येऊन बसतात. गोरेगावला गुरुवार आहे, नंतर गावच्या ठिकाणी बुधवार असतो, काही ठिकाणी रविवार वार असतो. म्हणजेच काय की या दिवशी इतर दुकानं बंद असतात आणि बाहेरची लोकं येऊन आपला धंदा इथे बसवतात. आता हे गावचं चित्र आहे. आता गावच्या चित्रामध्ये काय दिलं आहे, हा आमचा गाव, हा संपूर्ण गाव आहे. गाव म्हणजे विलेज. ही आमच्या गावची टेकडी. आता इथे मोठी टेकडी मीन्स माउंटन आहे. तर ह्या माउंटनच्या इथे दिसते तुम्हाला, इथे माउंटन आहे आणि माउंटनच्या बाजूला सुद्धा खाली घरे आहेत, लहान लहान लोकांची घरे छोटी छोटी आहेत. टेकडीच्या बाजूला ओढा आहे. हे बघा, ही टेकडी आहे, याच्या बाजूला ओढा आहे. इथे हा ओढा शेतात जातो आणि गावच्या ठिकाणीही जातो. टेकडीच्या पायथ्याशी छोटे मैदान. पायथा म्हणजे अंडर द माउंटन. आता हे माउंटन आहे, माउंटनच्या समोर पूर्ण मैदान आहे, मोकळी जागा आहे. तिथे आठवडी बाजार भरतो. प्रत्येक म्हणजे कुठला तरी एक वार आहे, रविवार आहे, कोणाचा बुधवार, वार ठरलेले असतात. त्याप्रमाणे लोक इकडे येतात आणि आपलं सामान विकतात. आता मला सांगा, इथे कोणती कोणती दुकानं दिसत आहेत. आता ही भाजीवाली आहे, इथे फुगेवाला, इथे कपडेवाला, इकडेही कपडेवाला आहे, इथे खेळण्याचं दुकान आहे आणि इथे वेगवेगळे गाड्या उभ्या केल्या, बैलगाड्या उभ्या केल्या आहेत. मग बैलगाड्यावरून पण काही धान्य कोणी आणलं असेल विकायला. ठीक आहे. आता इकडे बघा खेळणीवाला, हा गाडी आहे, गाडीवर खेळणी आहेत, कोणाकडे आईस्क्रीम असेल. तर वेगवेगळे धंदे यहाँ पर लोक येऊन आपले धंदे बसवत आहेत आणि इतर लोक आपल्याला जी हवी ती वस्तू घेऊन जातात. तिथे आठवडा बाजार भरतो. भाज्या विकणारे ओळीत बसतात. तर इकडे भाजी विकणारे सगळे लाईनीत बसलेत बघा. ओळीत म्हणजे लाईन, क्यू. ओके. सई आईबरोबर बाजारात गेली. आता ही छोटी मुलगी आहे, हिचं नाव काय आहे, सई, आणि ती आपल्या आईबरोबर बाजारात गेली. आता बाजारात गेली, तिने काय घेतलं बघा, कांदे, बटाटे, टमाटे, पालक घेतला. कोणी घेतलं, आईने घेतला. इथे दुधी आहे, कोबी आहे, वांगी आहे, फ्लावर आहे. फुले घेतली, फुगे घेतले. फूलवालाही इथे बसलेला असेल, आपल्याला एवढ्याशा चित्रामध्ये दिसत नाही आहे. बरेच प्रकारचे लोक आहेत, ते फुगेवाला पण आहे. तर या फुगेवाल्याकडून सईनी फुगा घेतला आहे बघा. पेढे घेतले आणि इथे आसपास पेढ्याचंही दुकान असू शकेल, आपल्याला काही इथे दिसत नाही आहे, पण असेल, कारण भाज्या खेळण्याबरोबर मिठाईचं दुकान, खाऊचं दुकान हे असतंच. पेढे घेतले, दोघी घरी परत निघाल्या. म्हणजे या बाजारातून सईच्या आईने बरंच काही सामान घेतलं आहे. तिच्या हातात पिशवी आहे बघा, भाजी पण आहे. हे सगळं सामान घेतलं आणि परत घरी आल्या. कोण, सई आणि तिची आई परत घरी आल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये चित्र तुम्हाला दिली आहे, ते तुम्ही चित्र काढायचे आहे आणि तुम्हाला वर्णन करता आलं पाहिजे की तुमच्या गावी किंवा तुम्ही जिथे राहता तिथे कोणत्या दिवशी बाजार भरतो आणि त्या बाजारात काय काय येतं, काय काय येत नाही, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये माहिती लिहायची आहे. म्हणजे तुम्हालाही कळेल की कसं लिहावं, कोणती वस्तू कशी आहे ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हे दिलेलं आहे, याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. आता तुम्हाला जर याचं व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. याच्यावरचा
स्वाध्याय मी तुम्हाला माझ्या चॅनलवर देणार आहे. थँक्यू.